येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ॲक्टमध्ये व्यापक सुधारणा करण्याची मागणी. प्रतिनिधी अमित नवनाथ करचे. भारताची न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून वकील व्यवसाय हा न्यायदान व्यवस्थेचा अविभाज्य घटक मानला जातो. ॲडव्होकेट ॲक्ट 1961 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडिया व विविध राज्य बार कौन्सिल्स या संस्था देशातील लाखो वकिलांचे प्रतिनिधित्व करतात. मात्र सध्याच्या कायदेशीर, प्रशासकीय आणि निवडणूक व्यवस्थेमध्ये लोकशाही प्रतिनिधित्व, सामाजिक समावेशकता, आर्थिक समानता, महिला सहभाग, ग्रामीण प्रतिनिधित्व आणि पारदर्शकतेचा गंभीर अभाव निर्माण झाल्याची भावना वकिलांमध्ये वाढत आहे. येत्या संसदीय अधिवेशनात ॲडव्होकेट ॲक्ट सुधारणा विधेयक सादर करून ॲडव्होकेट ॲक्ट 1961 मध्ये व्यापक घटनात्मक, सामाजिक, लोकशाही व प्रशासकीय सुधारणा तात्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचन धोंडीराम खरात यांनी केली आहे. त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक जिल्ह्यास किमान एक प्रतिनिधित्व देण्याची कायदेशीर सक्ती करण्यात यावी. राज्य बार कौन्सिलमधील 25 सदस्यांची मर्यादा रद्द करून जिल्हे, वकिलांची संख्या व भौगोलिक परिस्थितीनुसार सदस्यसंख्या निश्चित करावी. बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये राज्यांना न्याय प्रतिनिधित्व देण्यासाठी नवीन प्रतिनिधित्व प्रणाली लागू करावी. महिलांसाठी किमान 33% आरक्षण तसेच स्वतंत्र महिला प्रतिनिधित्व अनिवार्य करावे. SC, ST, OBC, VJNT, EWS घटकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद करावी. युवा व नवोदित वकिलांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व व्यवस्था निर्माण करावी. निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी शुल्क व प्रचार खर्चावर कायदेशीर मर्यादा घालाव्यात. सर्व निवडणूक खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण व सार्वजनिक आर्थिक खुलासा अनिवार्य करावा. बार कौन्सिल निवडणुका स्वतंत्र निवडणूक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली घेण्यात याव्यात. नामांकन व जिल्हानिहाय मतदारसंघ प्रणाली लागू करावी. सलग अनेक कार्यकाळांवर मर्यादा घालून नवीन नेतृत्वाला संधी द्यावी. बार कौन्सिलच्या बैठका, ठराव, आर्थिक व्यवहार, वेलफेअर फंड आणि शिस्तभंग कारवाईमध्ये पूर्ण पारदर्शकता आणावी. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील वकिलांसाठी विशेष प्रशिक्षण व कायदेशीर सहाय्य योजना राबवाव्यात. नवोदित वकिलांसाठी किमान मानधन, विमा, आरोग्य सुरक्षा, निवृत्ती वेतन व सामाजिक सुरक्षा योजना कायदेशीर कराव्यात. वकिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र ग्रीव्हन्स रिड्रेसल यंत्रणा स्थापन करावी. ॲडव्होकेट ॲक्ट 1961 चे पुनरावलोकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, वरिष्ठ वकील, महिला प्रतिनिधी, ग्रामीण बार असोसिएशन आणि सामाजिक न्याय क्षेत्रातील तज्ज्ञांची राष्ट्रीय सुधारणा समिती स्थापन करावी. देशातील न्यायव्यवस्था ही केवळ शहरी किंवा आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली गटापुरती मर्यादित न राहता प्रत्येक जिल्हा, प्रत्येक समाजघटक आणि प्रत्येक वकिलापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही सुधारणा न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, सर्वसमावेशक आणि संविधानसुसंगत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ॲड. कांचन खरात यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत ॲड. मल्हारी गाढवे, ॲड. रेश्मा पठाण, श्रीकांत गावडे, अमर खंदारे आणि सागर चव्हाण उपस्थित होते.